मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर चोरीची घटना घडली होती. त्याचा पाठपुरावा खालापूर पोलिसांनी केला असता सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत त्याची पाळेमुळं मुंबई डोंगरी परिसरात असल्याची माहिती मिळताच आचल दलाल, पोलीस अधीक्षक रायगड अभिजित शिवतारे, अप्पर पोलीस अधीक्षक रायगड विशाल मेहुल, पोलीस उपविभागीय अधिकारी खालापूर सचिन पवार, पोलीस निरीक्षक खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक खालापूर व स्थानिक गुन्हे शाखा मुंबई पोलीस यांनी आरोपींना मोठ्या शिताफीनं मुंबई वाडी बंदर डोंगरी येथून ताब्यात घेतले व त्यांच्याकडून मुद्देमालही जमा केलाय. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे जिल्हा स्तरावर कौतुक होत आहे. सदर घडलेली हकीकत दिनांक 9/11/2025 रोजी मुंबई पुणे हायवेवर माडप बोगद्याजवळ फिर्यादी यांच्या ताब्यातील मालवाहतूक ट्रक क्रमांक महा 16 AY 6197 ने प्रवास करत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील माडप टनेल ते कुंभिवली ब्रिजच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसम चोरटा फिर्यादीच्या चालत्या ट्रकमधून चढून ट्रकमधील 32,400 किमतीचा ॲल्युमिनियम अलायन्स इगोड्स या मालातील 45 नग खाली रस्त्यावर टाकून मागील वाहनानं अज्ञात व्यक्ती जमा करत असल्याचं आढळून आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप व गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी बातमीदार यांच्या मदतीनं अर्जुन शंकर काळे वय वर्ष 32 राहणार वाडी बंदर डोंगरी मुंबई, सोहेल रहीम खान वय वर्ष 40 राहणार वाडी बंदर ब्रिज खाली डोंगरी मुंबई हे दोघेही चारनळ चौक डोंगरी मुंबई इथं गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह मिळून आल्यानं त्यांच्याकडे सदर गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केले. सदरचा गुन्हा करताना त्यांच्यासोबत असलेले साथीदार यांच्यासोबत विचारपूस केली असता त्यांनी संतोष रतन काळे राहणार वाडी बंदर डोंगरी व उम्मी पूर्ण नाव माहीत नसल्याची माहिती दिली. तसेच दोन्ही साक्षीदार कुठे आहेत व चोरीचा मुद्देमाल कुठे लपवलाय याबाबत आरोपींना विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक व उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्या कारणानं सदर आरोपी यास गुन्ह्याच्या तपासकामी दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस कोठडी दरम्यान सदर गुन्ह्यातील गेलेला माल हा घास बंदर माझगाव मुंबई येथील भंगार दुकान मालक मोहम्मद मुझफ्फर कलील मिस्त्री यांच्याकडून व उर्वरित माल हा गुन्ह्यात वापरलेला इको कार क्रमांक MH01AT 2040 सह जप्त करण्यात आला असून सदरील गुन्ह्यात 2 आरोपी अटक असून 2 फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. खालापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 9/12/25 रोजी चालत्या ट्रकमधून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती चालत्या ट्रकमधून काही ॲल्युमिनियम इंगोट्स असा चोरी गेल्याचा गुन्हा दाखल होता. तर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा माननीय PI साहेब यांनी PI सचिन पवार सो यांनी माझ्याकडे हा तपास दिला आणि यापूर्वी अशा हायवेवरती चालत्या गाडीतनं माल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वारंवार किंवा यापूर्वीही रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे सर आणि खालापूर विभाग SDPO सर विशाल मेहुल सर यांनी वारंवार आम्हाला या सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे खालापूर पोलीस स्टेशनचे सिनियर PI सचिन पवार सो यांनी आम्हाला सदर गुन्हा त्वरित उघड करण्याबाबत सूचना केल्या. त्याप्रमाणे मी माझ्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील स्टाफसह सदर गुन्ह्याचा तपासाची चक्रे फिरवली असता सदर गुन्ह्यामध्ये चालत्या ट्रकमागे इको कार लावून त्या गाडीमधनं इको कारमधनं चालत्या ट्रकमध्ये चढवून त्यातला माल खाली रस्त्यावर फेकत असल्याबाबत आणि मागच्या इको कारमध्ये दोघेजण तो माल गोळा करून गाडीत भरत असल्याबाबत CCTV फुटेजमध्ये कैद झालं होतं. तर त्या CCTV फुटेजच्या आधारे आम्ही जेव्हा तपास चालू केला तर त्या गाडीवरचा नंबर हा फेक असतो याबाबत आम्हाला अगोदर कल्पना होती. तसा तो फेकच निघाला. त्या गाडीवरती जो नंबर होता MH01AT 2440 त्या गाडीचा आम्ही जेव्हा CCTV फुटेजच्या आधारे मागोवा घेतला तर आम्ही डोंगरी पोलीस स्टेशन मुंबई शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीपर्यंत पोहोचलो आणि तिथून पुढे आम्हाला फुटेज भेटत नव्हते. मग आम्ही तेथील डोंगरी पोलीस स्टेशनच्या येथे रीतसर पोलीस मदत मागून तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने
आणि माझ्या खालापूर गुन्हे प्रकटीकरण पथकातील स्टाफसह सदर हद्दीमध्ये तपास सुरू केला असता आम्हाला ती संशयित गाडी 4 नळ चौक डोंगरी येथे मिळून आली होती. तर त्या आम्ही त्यातील या गुन्ह्यातील जो आरोपी आहे अर्जुन शंकर काळे याच्यासह ती गाडी आम्ही ताब्यात घेतली. गाडीमध्येही आम्हाला काही ॲल्युमिनियम इंगोट्स मिळून आले. सदर आरोपीला अटक केल्यानंतर आम्हाला गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस झाली आणि अजून त्याच्या साथीदारांची नावे समजली. त्यामध्ये नावे पुढीलप्रमाणे एक सोहेल खान राहणार वाडीबंदर डोंगरी मुंबई, त्यानंतर एक संतोष काळे तोही राहणार वाडीबंदर डोंगरी मुंबई, आणि एक उम्मी ज्याचं पूर्ण नाव अर्जुन शंकर काळेला माहिती नाही, असे 3 आरोपी निष्पन्न झाले होते. पैकी आम्ही सोहेल खानला लगेच तेव्हाच मुंबईमध्येच अटक केली, ताब्यात घेतला आणि या दोन्ही आरोपींना घेऊन सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. पुढे तपास याच्यामध्ये जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये यांनी मालाबाबत चौकशी केली असता यांनी हा माल मुंबईमध्ये माझगाव घासबंदर येथे एका भंगारच्या दुकानात विकल्याबाबत कबूल केलं. पुन्हा सदर ठिकाणी जाऊन सदर भंगार मालकाला नोटीस देऊन सदर माल आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे.